आप देख रहे हैं खबर प्लस 100। हम आपको ले चलते हैं भिवंडी शहर के पाइपलाइन शिवसेना कार्यालय, जहां पर आज माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे के कार्यालय में शिवसेना पद वाटप का कार्यक्रम संपन्न हुआ। आपको बता दें कि भिवंडी शहर अल्पसंख्यक अध्यक्ष अखिल जावेद शेख इनके नेतृत्व में माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे के हाथों से भिवंडी अल्पसंख्यक पश्चिम युवा अध्यक्ष पद पर शहबाज गौस सैयद इनका चयन किया गया। भिवंडी युवा सेना उपाध्यक्ष पद पर खान उमर इफ्तिखार इनका चयन किया गया। भिवंडी विभाग अध्यक्ष पद पर इमरान सैयद इनका चयन किया गया। पश्चिम उपाध्यक्ष पद पर सैयद पटेल इनका चयन किया गया। भिवंडी युवा उप शहर प्रमुख के पद पर इम्तियाज अंसारी इनका चयन किया गया। इन सभी का पद वाटप और नियुक्ति पत्र शिवसेना के माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे के हाथों से दिया गया। आगे देखिए माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे ने क्या कहा। ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। जिम्मेदारी दिए गए है वो युवा सेना का है और इसको मैं बहुत मेहनत से आगे बढ़ाऊंगा और दादा का भी नाम आगे बढ़ाऊंगा, उद्धव जी का भी नाम आगे बढ़ाऊंगा। बहुत दिल से मेहनत करूंगा। हमारे इमरान भाई को युवा अल्पसंख्यक का पश्चिम का अध्यक्ष दिया गया और काम तो दादा का तुम देखते ही है और दादा का काम देख के आज उन लोग ने पार्टी में ज्वाइंट भी हुए और उनको पद की नियुक्ति भी दिया गया है और इसी तरह हमेशा काम करते रहेंगे। मैं उनसे उम्मीद करता हूँ जितने पदाधिकारी जितने लिए है और मैं इनसे यही शोर करूंगा कि हर जगह पार्टी का काम करे, पार्टी को आगे बढ़ाने का काम करना चाहिए। यही बोलता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। निश्चितच या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांनी केलेलं जे काम आहे ते कोरोना काळामध्ये असेल किंवा मुख्यमंत्री असताना केलेलं काम जे आहे त्या कामावर आज सर्व लोक जे आहेत खुश आहेत आणि त्या कामाची प्रशंसा करतायत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की WHO ने प्रशंसा केली, जी जागतिक संघटना आहे, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने प्रशंसा केली, त्यानंतर देशाचा प्रधानमंत्री कार्यालयातून देखील त्यांची प्रशंसा झाली। अशा पद्धतीचं कोरोनामध्ये चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी कुठल्याही जाती भेद न बाळगता अतिशय चांगल्या प्रकारे उद्धव साहेबांनी काम केलं आणि म्हणून आज सत्तेमधली लोक सत्ता सोडून विरोधी पक्षामध्ये येण्याचं काम करतायत। आपण बघताय शिंदे गटातली लोक देखील आज माननीय उद्धव साहेबांच्या मागे उभे राहण्याचं काम करत आहे। खऱ्या अर्थाने जे जाती धर्माचा प्रचार काही ठराविक पक्ष करतायत, परंतु त्या जाती धर्माला कुठे थारा न देता अगदी सर्वांना सोबत घेऊन काम करणारे उद्धव साहेब आहेत आणि म्हणून शिवसेना पार्टी जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये लोकांचा लोंढा वाढतो आहे। रोज प्रवेश होत आहेत, खरं तर प्रवेशासाठी रांग लागलेली आहे, त्या ठिकाणी वेळ देता येत नाही इतके प्रवेश आहेत आणि म्हणून भिवंडी असेल किंवा अन्य ठिकाणी देखील आपण संपूर्ण महाराष्ट्रभर बघत असाल की निवडणुका जसजशा जवळ येत आहेत सर्व लोक जी आहेत उद्धव साहेबांच्या मागे उभं राहण्याचं काम करतायत। मी या ठिकाणी यांना जी जबाबदारी दिलेली आहे, खरं तर अल्पसंख्याक युवा विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे। मला खात्री आहे की त्यांना दिलेलं काम ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करतील आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करतील। त्याचप्रमाणे पक्षाचं नाव कुठे खराब होणार नाही, कारण आम्ही पत्र देतानाच अनेक गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत की काम करत असताना कुठल्याही प्रकारे पक्षाची बदनामी होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे आणि पक्षाचं काम करत असताना गोरगरिबांना त्रास होणार नाही, लोकांना त्याचा उपयोगच झाला पाहिजे अशा प्रकारचं काम त्यांनी करावं अशा सूचना देऊनच आपण त्यांना हा पदभार दिलेला आहे। निश्चितच ते चांगलं काम करतील अशा पद्धतीची खात्री बाळगून मी त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो।